टू पुणेबाजार.ऑनलाईनमध्ये तुमचे स्वागत आहे. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, तुमचे शॉप जे आहे ते रजिस्टर करू शकता. त्याच्यानंतर शॉपचे तुम्ही प्रोडक्ट ॲड करू शकताय आणि जे प्रोडक्ट ॲड करताय ते आपल्या पुणे बाजार ऑनलाईनवरती तुम्ही काय करू शकता, इझिली सर्च करू शकता किंवा आपले शॉपसुद्धा तुम्ही सर्च करू शकता. म्हणजे जे लोकल शॉप आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता, की जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत ते ऑनलाईन लोकांना दिसू शकतात, की इझिली लोक काय करू शकतात, तर ऑनलाईन प्रोडक्ट सर्च करू शकतात प्रत्येकाच्या लोकेशन वाईज. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते व्हॉट्सअपला जातात, व्हॉट्सअपला गेल्यानंतर काय बघू शकतात, ते त्या कॉन्टॅक्टला डायरेक्टली काय करू शकतात, तर मेसेज म्हणजेच एन्क्वायरी जनरेट होते, की जो तुमचा जो लीडचा इश्यू आहे तो आपण सॉल्व करतो आहे. त्याच्यानंतर तुमचे जे शॉप्स आहेत ते तुम्ही शॉप्स बघू शकता. व्ह्यू शॉपला गेल्यानंतर तुम्हाला पेज ओपन होतं, की ज्याच्यामध्ये तुमच्या शॉपचे डिटेल्स युजर बघू शकतो. तुमच्या शॉपच्या अंडर असलेले जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही बघू शकता. जेवढे प्रोडक्ट असतील ते तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आता याच्यामध्ये आपण लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर लॉग इन करूया आपण इथे. आता सिम्पली आपण एक डेमो यूजर अकाउंटचा आपण लॉग इन केलेला आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही जे रजिस्टर केलेले प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही बघू शकताय. टोटल क्रेडिट देन टोटल डेबिट, नेट बॅलन्स, देन त्याच्यानंतर जो किती दिवसाचा आपलं प्लॅन आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण रिसेंटली कुठले प्रोडक्ट ॲड केलेले आहेत. व देन जर आपल्याला एखादी इमेज किंवा व्हिडिओ जर आपल्याला व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला शेअर करायचा असेल तर तो तुम्हाला रेडी मिळून जातो. तर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये येतो आहे, आपण काय करू शकतो, इथे माय प्रोफाईल आल्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल याच्यामध्ये डिटेल्स जे काय असतील ते भरू शकता. बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप करू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर अकाउंट सेटिंग आहेत, तुम्ही अकाउंटचे डिटेल्स भरू शकताय. सोशल लिंक्स त्याच्यामध्ये देऊ शकता. त्याच्यानंतर प्रोडक्ट्स आहेत. प्रोडक्टमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे आहे, तर प्रोडक्ट भरून घ्यायचे आहेत, की ज्याच्यामध्ये प्रोडक्टचं नाव असेल, डिटेल्स असतील, त्याची MRP असेल, सेल रेट असेल आणि इमेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर प्रोडक्टचे डिटेल्स भरू शकतात. डिस्काउंट ॲटोमॅटिकली येतो, एडिट पण करू शकता तुम्ही किंवा डिलीट करू शकता. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहेत, की जिथे तुमचे डेलीच्या जे एंट्रीज असतात ते तुम्ही इझिली काय करू शकता, तर ॲड करू शकता. जे तुमचे एक डेलीचे तुमच्या एंट्रीज होतात आहे क्रेडिटच्या पैसे आलेल्याच्या, तर तुम्ही इझिली मारू शकता. सपोज कुठलाही खर्च झाला असेल, चहा किंवा रेंट वगैरे तुम्ही जे काय दिलं असेल त्या खर्चाची एंट्री तुम्ही काय करू शकता, इथे इझिली मारू शकता. आता याच्यानंतर हे झाले आपले डेलीचे ट्रान्झॅक्शन तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता. त्याच्यानंतर आपण रिपोर्ट्स दिलेले आहेत, ते तुम्ही इयरली रिपोर्ट्स बघू शकता. इयरली, मंथली अशा मल्टिपल वेनं तुम्ही आपण रिपोर्ट्स दिलेले आहेत ते तुम्ही रिपोर्ट्स याच्यामध्ये बघू शकता. आता याच्यानंतर फेस्टिवल इमेजेस आहेत, की ज्याच्यामध्ये फेस्टिवलसाठी जर एखादी इमेज तुम्हाला काय करायची असेल, शेअर करायची असेल, तर तीसुद्धा तुमच्या नावाने काय करू शकता, डाउनलोड आणि शेअर करू शकता. जर तुम्हाला एखादे व्हिडिओज शेअर करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, व्हिडिओज वगैरे काय करू शकता, तुमच्या नावाने काय करू शकता, शेअर करू शकता याच्या ठिकाणी. अशा आपल्या फॅसिलिटी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, की तुम्ही याच्यामध्ये